नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मारुती शहाणे, हरिभाई देवकरम प्रशालेतील शिक्षक आणि तुमचा विज्ञान विषयाचा ऑनलाईन शिक्षक। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इयत्ता 8वीच्या विज्ञान विषयातील 5व्या पाठाविषयी आपण माहिती पाहत आहोत। यापूर्वी आपण 2 व्हिडिओ पाहिलेले आहेत आणि त्या व्हिडिओमध्ये अणूच्या संरचनेविषयी जे शास्त्रज्ञांनी विविध प्रयोग केले त्याविषयीची माहिती आपण घेतली। अणूमध्ये असणारे विविध घटक किंवा कण, त्यांची मांडणी याविषयीची आपण माहिती घेतली आणि आजच्या या 3ऱ्या व्हिडिओमध्ये या अणूच्या संरचनेविषयी आणखीन काही माहिती घेणार आहोत। यामध्ये संयोजा म्हणजे काय, त्यानंतर संयोजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय याविषयीची आपण माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक मूलद्रव्याच्या अणूमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या बदलत जाते, पण हे इलेक्ट्रॉन विविध कक्षांमध्ये कशा पद्धतीने मांडले जातात याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। ठीक आहे, बघूयात आपण हा 5व्या पाठाचा 3रा व्हिडिओ। यानंतर आपण पुढचा पॉइंट बघूयात। जरा डोके चालवा। यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत की जे पूर्वज्ञानावरती किंवा आतापर्यंत घेतलेल्या माहितीवरती आधारित आहेत। पहिला प्रश्न पहा, अणूत किती प्रकारचे अणुकण आढळतात? मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल की आतापर्यंत आपण अणूमध्ये आढळणाऱ्या वेगवेगळ्या कणांची माहिती घेतली आहे। तर एकूण 3 प्रकारचे कण किंवा अणुकण आपल्याला आढळतात। कोणते अणुकण प्रभारयुक्त आहेत? आपण पाहिलं की प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे 3 अणुकण असतात आणि त्यापैकी प्रोटॉनवर धनप्रभार तर इलेक्ट्रॉनवर ऋणप्रभार असतो आणि न्यूट्रॉन हा प्रभाररहित किंवा उदासीन असतो, बरोबर आहे। त्यानंतर 3रा आहे, केंद्रकात कोणते अणुकण आहेत? कुठं विचारलंय? केंद्रकामध्ये असणारे अणुकण कोणते आहेत? तर केंद्रकामध्ये आपल्याला माहित आहे धनप्रभारित प्रोटॉन आहेत आणि प्रभाररहित असणारे न्यूट्रॉन्स आहेत। पुढचा प्रश्न, केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन कोठे असतात? केंद्रकाच्या भोवताली पोकळी आहे आणि त्या पोकळीमध्ये किंवा रिकाम्या जागेमध्ये विविध कवचांमध्ये किंवा कक्षांमध्ये हे इलेक्ट्रॉन परिभ्रमण करत असतात। पुढचा मुद्दा बघूयात आपण। इलेक्ट्रॉनचे वस्तुमान नगण्य असल्याने अणूचे वस्तुमान प्रामुख्याने त्याच्या केंद्रकातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्यामुळे असते। अणूच्या रचनेचा आपल्याला पूर्ण आता अभ्यास झालाय। आपल्याला अणूमधील वेगवेगळे कण, त्यांचे ठिकाण याविषयी समजलंय। अणूतील अणुकण जे आहेत त्यांच्या वस्तुमानाविषयी पण आपण माहिती घेतली आहे। तर त्यात वस्तुमान हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनला असतं, तर इलेक्ट्रॉनचं वस्तुमान हे नगण्यपणे असतं हे पाहिलं। याचा अर्थ असा होतो की एखाद्या अणूचं वस्तुमान ज्यावेळेला आपण सांगतो त्यावेळेला त्यामध्ये असणाऱ्या प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या संख्येशी त्याचा नक्कीच संबंध येतो। ठीक आहे, तर अणूमधील प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक होय। हे पक्क लक्ष ठेवा। एखाद्या मूलद्रव्याच्या बाबतीत त्याचा अणुवस्तुमानांक सांगतो आपण, म्हणजे काय सांगतो तर त्या अणूमध्ये असणाऱ्या प्रोटॉनची आणि न्यूट्रॉनची संख्या। लक्षात घ्या परत एकदा, अणुवस्तुमानांक। वस्तुमानांक हा शब्द वजनाशी संबंधित आहे, आपण लक्षात घ्यायला पाहिजे। आणि अणूचं वजन ज्यावेळेला आपण सांगतोय त्यावेळेला तो वजन असणाऱ्या कणांच्या आधारे, त्यांच्या संख्येच्या आधारे आपण सांगतोय। म्हणून प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या, एकत्रित संख्या म्हणजेच त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक। त्यानंतर आणखीन एक टर्म आपण बघतोय, आणखीन एक संकल्पना पाहणार आहे, अणुवस्तुमानांक। आता जे बघितलं त्याविषयी पहा। अणुवस्तुमानांक हा ए या संज्ञेने दर्शवतात। अणुवस्तुमानांक कशा पद्धतीने दर्शवला जातो तर अणुवस्तुमानांक दर्शवण्यासाठी ए ही संज्ञा वापरली जाते, बरोबर आहे। त्यानंतर अणुसंज्ञा, अणुअंक व अणुवस्तुमानांक हे एकत्रितपणे चिन्हांकित संकेत रूपात दर्शवण्यासाठीची पद्धत आपल्याला पुढे दिलेली आहे। पहा, आता याच्यामध्ये अणुअंक त्याला आपण झेड म्हणतो, तर अणुवस्तुमानांक याला ए असं म्हणतो। ठीक आहे, आता उदाहरणार्थ एखाद्या मूलद्रव्याची संज्ञा जर इथे लिहिली तर त्याच्या पायाजवळ इथं झेड लिहिलंय, हा काय त्याचा हा अणुअंक आहे, बरोबर आहे। आणि वरच्या बाजूला जे ए लिहिलंय तो काय आहे त्याचा अणुवस्तुमानांक आहे, बरोबर आहे। आत्ताच आपण बघितलं अणुवस्तुमानांक ए न दाखवतात आणि वस्तुमानांक हे वरच्या बाजूला लिहितो आणि झेड जे आहे ते संज्ञेच्या पुढे लिहितो। ठीक आहे, आता आपण हे लक्षात ठेवण्यासाठी एक आयडिया करूयात की अणुअंक आणि अणुवस्तुमानांक खाली कोण आणि वर कोण गडबड होतीये। तर खाली म्हणण्यापेक्षा आपण हे पुढे म्हणूयात, झेड जे आहे ते एखादा प्लेयर असतो त्याचा नंबर जो आहे ना
टीममधला तो आपण पुढं लिहितो. आणि एखाद्या व्यक्तीला जर वजन वस्तू घेऊन उभारायला सांगितलं तर तो डोक्यावर घेऊन उभारल्यानंतर जास्त कन्व्हिनियंट होत आहे, ठीक आहे. म्हणजे संज्ञेच्या डोक्यावर जे आहे ते वस्तुमानांक आहे, अणुवस्तुमानांक, असं लक्षात ठेवा. उदाहरण बघा, कार्बनच्या बाबतीत कार्बन 6, 12. याचा अर्थ काय, तर कार्बन या अणूच्या बाबतीत आपल्याला त्याचा अणु अंक आहे 6, तर वरती लिहिलेला अणु वस्तुमानांक किती आहे, 12 आहे. लक्षात आलं. C6, 12 याचा अर्थ काय, तर कार्बनचा अणुअंक 6 आहे आणि अणुवस्तुमानांक हा 12 आहे. या चिन्हांकित संख्येचा अर्थ कार्बनचा अणुअंक म्हणजेच त्याची प्रोटॉनची संख्या 6 आहे आणि कार्बनचा अणुवस्तुमानांक हा 12 आहे. आता हे जे 12 आहे अणुवस्तुमानांक म्हणजे काय आहे, तर त्या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे प्रोटॉनची संख्या आहे आणि दुसरी उरलेली न्यूट्रॉनची संख्या आहे. मग 12 दोन्ही मिळून आहेत, त्यात प्रोटॉन जर 6 आहेत तर न्यूट्रॉन किती, साहजिकच आपल्याला काय करावं लागेल, 12 मधून हे 6 वजा करावे लागतात. बघा आता यावरून हे सुद्धा समजते की कार्बनच्या केंद्रकात 12 वजा 6 म्हणजेच न्यूट्रॉनची संख्या किती आहे, 6 आहे. ठीक आहे, लक्षात आलं. त्यानंतर आपण नेक्स्ट पुढचा पार्ट बघूयात. जरा डोके चालवा. आपल्याला काही प्रश्न परत विचारलेत. ऑक्सिजनची संज्ञा O असून त्याच्या केंद्रकात 8 प्रोटॉन व 8 न्यूट्रॉन असतात. यावरून ऑक्सिजनचा अणुअंक Z व अणुवस्तुमानांक A ठरवा आणि तसेच त्यांची चिन्हांकित संकेताने मांडणी करा. विद्यार्थी मित्रांनो, आता तुमच्या लक्षात आले की आपण ज्या वेळेला अणुअंक अणुवस्तुमानांक लिहितो त्यावेळेला काय करणं अपेक्षित आहे, तर संज्ञा जी आहे ती लिहितो आपण. समजा आता इथे लिहितोय तर इथं O असं लिहावं लागेल संज्ञा. त्यानंतर अणुअंक त्याच्या खाली पायाशी अणुअंक किती झाले, त्याच्या केंद्रकामध्ये 8 प्रोटॉन आहेत म्हणजे अणुअंक झाला 8, बरोबर आहे खाली. आणि वरच्या बाजूला आपण प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज करतो. 8 प्रोटॉन आणि 8 न्यूट्रॉन, 8 दुने 16 म्हणजे वर किती लिहावं लागेल, 16. लक्षात आलं. म्हणजेच 16 त्यानंतर O आणि खाली पायाशी किती असणार आहे, 8. त्यानंतर कार्बनचा अणुअंक 6 आहे. कार्बनच्या अणूत किती इलेक्ट्रॉन असतील, अणुअंक 6 आहे म्हणजेच प्रोटॉन 6 आहेत, म्हणजेच जेवढे प्रोटॉन तेवढे इलेक्ट्रॉन असतात. म्हणजे इलेक्ट्रॉनची संख्या आता किती झाली, जेवढे प्रोटॉन आहे तेवढीच म्हणजेच 6 इतकी असेल. ठीक आहे. त्यानंतर सोडियमच्या अणूत 11 इलेक्ट्रॉन आहेत, तर सोडियमचा अणुअंक किती. पहा, फिरवून प्रश्न विचारला तोच. जेवढे इलेक्ट्रॉन आहेत तेवढेच प्रोटॉन असतात आणि जेवढे प्रोटॉनची संख्या तेवढीच त्याची अणुअंक असतो, बरोबर आहे. इलेक्ट्रॉन 11 आहेत म्हणजे प्रोटॉन पण 11 असणार, म्हणजे सोडियमचा अणुअंक किती झाला, 11. पुढचा प्रश्न पहा. मॅग्नेशियमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 12 व 24 आहेत. चिन्हांकित संकेतामध्ये तुम्ही ते कसे दर्शवाल. आता सांगितलं मित्रांनो, तुमच्या लक्षात असेल. आपण काय करतो, मॅग्नेशियम म्हणजे Mg लिहावं लागेल. जिथं आपण Mg लिहू त्याच्या तळाशी त्याची संज्ञा आपला अणुअंक म्हणजे 12 लिहावा लागेल आणि वरती डोक्यावर किती लिहिणार, 24, जो अणुवस्तुमानांक आहे. ठीक आहे. त्यानंतरचा नेक्स्ट पुढचा 5वा पॉईंट आहे. कॅल्शियमचा अणुअंक व अणुवस्तुमानांक अनुक्रमे 20 आणि 40 आहेत. यावरून कॅल्शियमच्या केंद्रकामध्ये किती न्यूट्रॉन असतील. मला वाटतं मित्रांनो, हा तुम्हाला कन्सेप्ट नक्की जर क्लिअर असेल तर याचं उत्तर हे सांगता यायलाच पाहिजे. बघा, कॅल्शियमचा अणुअंक 20 आहे म्हणजे प्रोटॉन किती झाले, 20 झाले. अणुवस्तुमानांक 40 आहे, बरोबर आहे. मग आता वस्तुमानांक 40 आहे, त्या 40 मधून किती वजा करायचे, 20. जेवढे उरतील तेवढं काय असणार आहे, त्यातील न्यूट्रॉनची संख्या. म्हणजे आता न्यूट्रॉनची संख्या किती झाली, 40 वजा 20 म्हणजे ती संख्या असणार आहे 20, बरोबर आहे. ठीक आहे. नंतर नेक्स्ट पॉईंटकडे जाऊयात आपण. इलेक्ट्रॉन वितरण. इलेक्ट्रॉन वितरण याचा अर्थ होतो मांडणी किंवा विभागणी. बोरच्या अणुप्रारूपानुसार इलेक्ट्रॉन स्थायी कवचांमध्ये परिभ्रमण करतात. मित्रांनो, आतापर्यंत आपण चर्चा केली की अणूला मध्यभागी केंद्रक आहे आणि त्या केंद्रकाच्या बाहेर विविध कवचांमध्ये हे इलेक्ट्रॉन जे आहे ते फिरत असतात आणि प्रत्येक कवचाची ऊर्जा पातळी ही वेगळी वेगळी असते, बरोबर आहे. तर या कवचांना विशिष्ट ऊर्जा असते. अणुकेंद्रकाच्या सर्वात जवळ असलेल्या कवचालाच पहिले कवच म्हणतात. जर पहिलं मध्यभागी केंद्रक म्हणलं तर त्यानंतर येणारं जे कवच आहे ते पहिलं कवच, त्याच्यानंतर येणारं जे असेल ते दुसरं कवच. याप्रमाणे पहिले, दुसरे, तिसरे असे नंबर देतात. त्यानंतरच्या कवचाला दुसरे कवच म्हणतात. कवचांच्या क्रमांकासाठी N ही संज्ञा वापरतात. कवचांचा जो नंबर आहे ना
नंबर म्हणून n असं त्याला म्हणतात. म्हणजे n जे आहे ते कसे लिहिता येतील आपल्याला, n1 2 3 याप्रमाणे नंबर दिले जातात. या क्रमांकानुसार कवचांना नावं पण असतात किंवा संज्ञा पण असतात, KLMN याप्रमाणे. मला वाटतं मगाशी एकदा आपण मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की पहिल्या कवचाला K म्हणायचं, दुसऱ्याला L, तिसऱ्याला M, चौथ्याला N याप्रमाणे संज्ञा दिलेल्या आहेत. प्रत्येक कवचात जास्तीत जास्त 2n वर्ग या सूत्राने मिळालेल्या संख्ये इतके इलेक्ट्रॉन असू शकतात. हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. काय सांगितलं त्याने, तर प्रत्येक कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ती कशी काढणार आपण, तर त्यासाठीचं हे सूत्र आहे 2n वर्ग. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आपण ह्याचा कसा उपयोग करायचा आणि इलेक्ट्रॉनची संख्या काढायची हे खालच्या तक्त्यामध्ये बघणार आहोत. n चे मूल्य वाढत जाते तशी त्या कवचातील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वाढते. n वाढते म्हणजे काय झालं, जसं बाहेरच्या कक्षामध्ये इलेक्ट्रॉन जाईल तसे त्याचे ऊर्जा मूल्य हे वाढत जातात. आता आपल्याला पुढे एक काम दिले करण्यासाठी, तक्ता पूर्ण करा. हा तक्ता कसा पूर्ण करायचा आहे, तर आत्ता जे आपण सूत्र शिकलो 2n वर्ग याच्या आधारे. म्हणजे काय बघा, पहिल्यांदा इथं कवच आहे, त्याची संज्ञा आणि n म्हणजे त्याचा नंबर जो आहे तो, आणि कवचाच्या इलेक्ट्रॉनची धारकता म्हणजे क्षमता किती आहे ते आपल्याला इथं काढता येईल. उदाहरणार्थ बघा, त्याने एक सोडून दिलं आपल्याला. पहिल्या कक्षेला कवच जे आहे पहिलं त्याला K म्हणतो आपण संज्ञा. त्यानंतर सूत्र काय, तर 2n वर्ग हे सूत्र आहे, ठीक आहे ना इथलं. आता याच्यामध्ये n म्हणजेच कवच नंबर, हे n आहे पाहिजे 1 आहे, पहिलं कवच म्हणून 1. मग आता इथं सूत्रामध्ये किंमत ठेवली आपण कोणाची, ह्या n ची, किती 1, म्हणजे काय होईल 2 गुणिले 1 चा वर्ग. आता 1 च्या वर्गाची किंमत 1 आहे आपल्याला माहित आहे, म्हणजे 2 गुणिले 1 म्हणजे किती झालं 2. याचा अर्थ या पहिल्या कक्षेमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या किती झाली, 2 इतकी झाली. लक्षात येत आहे. त्यानंतर दुसरं कवच पहा, L हे दुसरं कवच आहे, म्हणजे n ची किंमत 2 झाली, म्हणजे इथं 2 गुणिले 2 चा वर्ग, 2 चा वर्ग किती 4, म्हणजे 2 गुणिले 4 किती झाले 8. याचा अर्थ दुसऱ्या कवचामध्ये किंवा L कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या 8 असणार, मॅक्झिमम किंवा जास्तीत जास्त तेवढी असेल धारकता. याचप्रमाणे उरलेले जे कवच आहेत त्याचं तुम्ही स्वतः किंमत काढायची आहे. वरील तक्त्यावरून कवचातील जास्तीत जास्त इलेक्ट्रॉनची संख्या लिहा. आता आपण चर्चा केली, तुम्हाला कळालं असेल. पहिलं कवच जे आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन किती 2. दुसरं कवच जे आहे ते नंबर 2चं L आहे, L मध्ये किती काढले होते आता आपण इलेक्ट्रॉन 8. याचप्रमाणे पुढचं M आणि N याची किंमत आपल्याला काढायची. तुम्ही ते स्वतः होमवर्क म्हणून, घरचा अभ्यास म्हणून करणार आहात. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सांगा पाहू. पहिला प्रश्न, अणूची संरचना व सूर्यमाला यांच्यात साधर्म्य आहे. सूर्यमालेतील ग्रह सूर्याभोवती गुरुत्वीय बलामुळे फिरतात. अणुसंरचनेत कोणते बल कार्यरत असेल. मित्रांनो, आपल्या विज्ञानामध्ये आपण अभ्यास केलाय, म्हणजे अगोदरच्या धड्यामध्ये किंवा भूगोला विषयामध्ये सुद्धा आपण अभ्यास केलाय की आपल्या ग्रहमालेमध्ये सूर्य हा तारा आहे आणि त्या सूर्य तारेभोवती उरले जे इतर ग्रह आहेत ते फिरता आहेत. अगदी त्याचप्रमाणे अणूच्या बाबतीत अणूचं केंद्रक हा सूर्यस्थानी असल्यासारखं असून त्याच्या भोवती ते जे इलेक्ट्रॉन आहेत ते वेगवेगळ्या कक्षांमध्ये फिरत आहेत. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की अणूची संरचना आणि सूर्यमाला यांच्यामध्ये साधर्म्य आहे, सारखेपणा आहे. आता या सूर्यमालेमध्ये आपण असं म्हणतो की सूर्य आणि त्याच्या भोवती फिरणारे ग्रह, तसं अणूचं केंद्रक आणि त्याच्या भोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स. आता सूर्याला जे काही विशिष्ट वस्तुमान आहे तसं प्रत्येक ग्रहाला आहे आणि या वस्तुमानामुळं ते एकमेकांना आकर्षित होतात आणि या बलाचा परिणाम म्हणून ते फिरत राहतात. आता त्याच्यामध्ये जे बल आहे ते गुरुत्वीय बल आहे, बरोबर आहे. तसं अणूच्या बाबतीत काय होणार आहे, तर अणूमध्ये केंद्रस्थानी असणाऱ्या प्रोटॉनवरती धन प्रभार आहे आणि इलेक्ट्रॉनवरती ऋण प्रभार आहे. म्हणून हे धन आणि ऋण प्रभार हे एकमेकांना आकर्षित करत असणार आहेत आणि ह्या विद्युत प्रभाराच्या बलामुळं हे इलेक्ट्रॉन त्यांच्या कक्षामध्ये कायम फिरत राहतात. दुसरा प्रश्न बघा, केंद्रकात अनेक धनप्रभारित प्रोटॉन एकत्र असतात. केंद्रकातील न्यूट्रॉन्सचे एक कार्य काय असेल असे तुम्हाला वाटते. बघा, अणूच्या केंद्रकामध्ये प्रोटॉन्स आहेत, बरोबर आहे. सर्व प्रोटॉनवर प्रभार कुठला आहे, धनप्रभार आहे. मग धनप्रभारित कण एकत्र राहताना एक अडचण येऊ शकते, कुठली, की सजातीय प्रभार प्रतिकर्षण दर्शवतात, एकमेकांना बाजूला ढकलतात.
जर धनप्रभारित सर्व प्रोटॉन एकत्र ठेवायचे असतील तर त्यांना बांधून ठेवण्यासाठी कोणीतरी घटक पाहिजे की नाही. तर हे बाइंडिंग मटेरियल किंवा त्यांना धरून ठेवण्याचं, बंदिस्त ठेवण्याचं काम हे न्यूट्रॉन्स करत असतील असा आपण अंदाज करू शकतो. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूयात, मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण. आता मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजे काय, तर अणूमध्ये असणाऱ्या एखाद्या मूलद्रव्याच्या अणूचा जर विचार केला तर त्यात इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे आणि त्या अणूच्या बाबतीत जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्या पहिल्या कक्षेत किती इलेक्ट्रॉन, दुसऱ्यात किती, तिसऱ्यात किती, हे जे आपण सांगतो याला काय म्हणायचं, मूलद्रव्याचं इलेक्ट्रॉन संरूपण. बघूयात आपण आतापर्यंत पाहिलं की KLMN या कवचांमध्ये अनुक्रमे जास्तीत जास्त 2, 8, 18, 32 तुम्ही तक्ता आता सोडवणार आहात आणि तुमच्या लक्षात येईल पुढे 18, 32 या किमती येतील. तर इतके इलेक्ट्रॉन सामावू शकतात. हीच कवचांची कमालधारकता आहे, म्हणजे जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन त्या कवचांमध्ये या संख्येने बसू शकतात. कवचांच्या कमालधारकतेनुसार अणूमधील इलेक्ट्रॉनांचे कवचांमध्ये वितरण होते. म्हणजे जेवढे इलेक्ट्रॉन असतील त्या मर्यादेनुसार हे मांडले जातात. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजेच त्या मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण होय. बघा, हा मुद्दा लक्षात येतोय. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉन जे आहेत ते प्रत्येक कवचात किती आहेत, त्याची मांडणी कशी आहे हे सांगणं म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉन संरूपण आहे. प्रत्येक इलेक्ट्रॉनकडे तो ज्या कवचात असतो त्यानुसार निश्चित अशी ऊर्जा असते. मला वाटतं असं की तुम्हाला नक्की आठवत असेल की प्रत्येक कवचामध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची ऊर्जा पातळी वेगळी असते. हे आपण पाहिले. पहिल्या कवचातील म्हणजेच K कवचामधील इलेक्ट्रॉनांची ऊर्जा ही सर्वात कमी असते. पहा, लक्षात येते का, सगळ्यात आतलं कवच जे त्याची ऊर्जा पातळी कमी असणार आहे. जसं बाहेर जाऊ तशी ऊर्जा पातळी ही वाढत जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या, तिसऱ्या ही पातळी वाढत जाईल. त्या पुढील कवचामधील इलेक्ट्रॉनची ऊर्जा कवचाप्रमाणे वाढत जाते. म्हणजे जसं बाहेरच्या कवचात जाऊ तशी ऊर्जा पातळी ही वाढेल. मूलद्रव्याच्या अणूचे इलेक्ट्रॉन संरूपण असं सांगतं की त्या योगे सर्व इलेक्ट्रॉनांची एकत्रित ऊर्जा कमीत कमी असते. लक्षात येत आहे, मूलद्रव्याच्या अणूचे इलेक्ट्रॉन संरूपण काय सांगतं की त्याच्यावरून आपल्याला कळतं इलेक्ट्रॉनांची एकत्रित ऊर्जा ही कमीत कमी असते. अणूतील इलेक्ट्रॉन कवचांच्या कमालधारकतेप्रमाणे तसेच ऊर्जेच्या चढत्या क्रमानुसार असलेल्या कवचांमध्ये स्थान मिळवतात. बघा, म्हणजे ज्या इलेक्ट्रॉन ऊर्जा जास्त असेल ते इलेक्ट्रॉन काय करतील, त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये, त्या अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये स्थान मिळवतात. आता आपण काही मूलद्रव्यांच्या अणूंचे इलेक्ट्रॉन संरूपण पाहूया तक्ता 5.7 मध्ये. ठीक आहे. आता या तक्त्यामधील 1 ते 3 ओळी भरून दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे उरलेला तक्ता तुम्ही भरण्याचं काम आहे. मला वाटतं हा तक्ता भरणं तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला येईल सुद्धा. तक्ता काय आहे आपण आधी समजून घेऊयात आणि मग तुम्ही ते उरलेलं काम करणार आहात. पहा, तक्त्यामध्ये पहिला स्तंभ आहे मूलद्रव्य, त्यानंतर संज्ञा, अणूतील असणारी इलेक्ट्रॉनची संख्या, त्यानंतर वेगवेगळ्या कवच जे आहेत 4 KLMN आणि त्यांची धारक क्षमता दिली आहे जास्तीत जास्त 2, 8, 18, 32 आणि संख्या स्वरूपात इलेक्ट्रॉन संरूपण म्हणजे पहिल्या, दुसऱ्या आपण स्वल्पविराम देऊन प्रत्येक कक्षेतले इलेक्ट्रॉन इथं लिहिणार आहोत. बघा, आता पहिलं मूलद्रव्य आहे हायड्रोजन. हायड्रोजनची संज्ञा काय, H. बरोबर आहे. या हायड्रोजन अणूमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, 1 आहे. मग आता एकच इलेक्ट्रॉन असेल तर तो कुठल्या कवचामध्ये असेल, पहिल्यामध्ये असेल, K मध्ये. नियमच आहे, इलेक्ट्रॉन पहिल्या कवच भरतं, मग दुसरं भरतं, मग तिसरं भरतं, ओळीने भरत जाणार आहे. एकच इलेक्ट्रॉन आहे त्यामुळे तो पहिल्या कवचात असेल. पुढं काय, रिकामी असणार आहे. मग संख्या स्वरूपात इलेक्ट्रॉन मांडणी कशी करता येईल, काही नाही, फक्त 1 लिहावं लागेल, बस संपलं. का तर एकच इलेक्ट्रॉन आहे. त्यानंतर नंबर आहे हेलियमचा, मूलद्रव्याचा. संज्ञा आहे He. आपल्याला माहित आहे, अभ्यासातून कळालंय की हेलियममध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. मग हे 2 इलेक्ट्रॉन कुठल्या कवचात असतील, बरोबर आहे, K मध्ये असतील. पुढची कवच रिकामी असणार आहे. इलेक्ट्रॉनची संख्या कशी लिहू आपण, तर फक्त 2 लिहावं लागेल, एकच कवच आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या, जसे वेगवेगळे आपण मूलद्रव्यांचा अभ्यास करू, जेवढी इलेक्ट्रॉनची संख्या त्यांच्यामध्ये जास्त असेल तशी पुढची कवच जी आहे ती भरत जाणार आहे. सध्या एकाच कवचात इलेक्ट्रॉन आहे त्यामुळे नुसता फक्त अंक आपण लिहून थांबतोय. आता पुढचं बघा, लिथियम Li.
त्याची संज्ञा. इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 3 आहे. आता तुमच्या लक्षात येईल की हे 3 इलेक्ट्रॉनची मांडणी कशी होईल? पहिल्या कवचामध्ये जास्तीत जास्त 2 असतात, बरोबर आहे. म्हणजे 3 पैकी 2 पहिल्या कवचात आले आणि उरलेला 1 इलेक्ट्रॉन हा दुसऱ्या म्हणजे एल कवचामध्ये असतात. लक्षात आलं? मग आता ह्याची मांडणी आपण कशी करू? लिहिताना गणिती स्वरूपात लिहायचं झालं तर पहिल्या कवचातले 2, त्यानंतर मध्ये स्वल्पविराम आणि पुढच्या कवचातला 1. लक्षात येत आहे? याप्रमाणे मांडणी करावं लागेल. आपण कार्बनचे एक जस्ट बघू आणि उरलेलं तुम्ही स्वतः लिहिणार आहात. कार्बनची संज्ञा काय? C. इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे? 6. आता पहा, 6 इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्या कक्षेत किती असणार? 2, बरोबर आहे. उरले किती? 4. म्हणजे दुसऱ्या कक्षेत किती असणार? इथं 4 इलेक्ट्रॉन असणार आहेत. 4 आणि 2 6 पूर्ण झालं, म्हणजे उरलेली कवच रिकामी असणार आहे. इथं कसं लिहिता येईल मग? हां, बरोबर आहे. पहिल्या कवचामधले 2, त्यानंतर स्वल्पविराम आणि दुसऱ्या कवचात किती होते? 4. ओके, या पद्धतीने उरलेलं तुम्ही सोडवणार आहात. काळजीपूर्वक तुमच्या वहीमध्ये ते लिहायचं आहे तुम्ही. त्यानंतर बघूयात आपण संख्या स्वरूपातील इलेक्ट्रॉन संरूपण स्वल्पविरामांनी विलग केलेल्या अंकांनी दर्शवतात. आता मी सांगितलं तुम्हाला, एक कवच संपलं, दुसऱ्या ते इलेक्ट्रॉन लिहिताना मध्ये काय करायचं? स्वल्पविराम द्यायचा. यातील अंकांच्या ऊर्जेच्या चढत्या क्रमाने असलेल्या कवचांमधील इलेक्ट्रॉन संख्या दाखवितात. म्हणजे आतून आपण बाहेर दाखवत जातो. उदाहरणार्थ बघा, सोडियमचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 1 आहे. हे असं वाचल्यानंतर आपल्याला काय कळतंय? तर आपल्याला हे लक्षात येतंय की सोडियमच्या बाबतीत त्याचे जे इलेक्ट्रॉनची मांडणी आहे ते पहिल्या कक्षेत 2, त्यानंतर दुसऱ्यात 8 आणि तिसऱ्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे. याचा अर्थ सोडियम अणूमध्ये के कवचात 2, एल मध्ये 8 आणि एम मध्ये 1 याप्रमाणे 11 इलेक्ट्रॉन वितरित केलेले असतात. अणूचे इलेक्ट्रॉन संरूपण आकृती 5.8 प्रमाणे कवचाच्या रेखाटनाने सुद्धा दाखवतात. मित्रांनो, ही माहिती ऐकल्यानंतर काही वेळेला कळायला थोडीशी अडचण येते, लवकर समजत नाही. कारण आपली जी स्मरणशक्ती आहे ही पिक्चर ओरिएंटेड आहे, चित्र स्वरूपातली असते. म्हणून आपण शब्द किंवा माहितीपेक्षा चित्ररूपानं पटकन लक्षात ठेवू शकतो. आता हे नेमकं कसं काढता येईल आकृतीच्या रूपानं, रेखाटन कसं करता येईल, त्यात पुढे दिलेली माहिती आपण पाहूयात. संयुजा किंवा व्हॅलन्सी व इलेक्ट्रॉन संरूपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, ही माहिती आपण आता बघणार आहोत. काय पाहतोय सध्या आपण? संयुजा व इलेक्ट्रॉन संरूपण. संयुजा म्हणजे एका अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. हे आपण मागील पाठात पाहिले. संयुजाचा अर्थ काय? एखाद्या अणूने तयार केलेले रासायनिक बंध किती आहेत आपण हे शिकलो. आपण हेही पाहिलं की साधारणपणे मूलद्रव्याची संयुजा त्याच्या विविध संयुगांमध्ये स्थिर असते. संयुजा जे आहे ते कोणत्या मूलद्रव्यामध्ये आहे त्यानुसार ते संयुगामध्ये आहे त्यानुसार ती स्थिर असते. ठीक आहे. आत्ता पाहिलेली माहिती आपण इथं काही नमुने दाखल आकृती दिलेली आहेत, इलेक्ट्रॉन संरूपणाचे रेखाटन काढलेली आहेत, ती आपण समजून घेऊयात. आता ही आकृती थोडीशी पहा, मी मोठी करतो इथं, त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल. हायड्रोजन अणू आहे. हायड्रोजन अणूचं हे केंद्रक आहे आणि त्याच्या बाह्य कक्षामध्ये फिरणारा हा एकच इलेक्ट्रॉन तो आहे. त्यानंतर हेलियम, त्याचं केंद्रक आणि पहिल्या कवचामध्ये फिरणारे 2 इलेक्ट्रॉन. कार्बन बघा, 6 इलेक्ट्रॉन असतात, पहिल्या कवचामध्ये 2 आणि उरले 4 दुसऱ्या कवचामध्ये. निऑनच्या बाबतीत पहा, त्याच्या इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे, किती दिसतात मोजून बघा. पहिल्या कवचामध्ये 2 आणि दुसऱ्यामध्ये किती आहेत? 8 आहेत. ठीक आहे. म्हणजे त्याची संख्या जेवढी आहे इलेक्ट्रॉनची त्याप्रमाणे त्याची मांडणी आहे. त्यानंतर सोडियम. सोडियमच्या बाबतीत 11 इलेक्ट्रॉन आहेत आपल्याला माहित आहे. पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्यात 8, म्हणजे 8 आणि 2 10 झाले आणि 1 इलेक्ट्रॉन बाह्यतम कक्षामध्ये असेल. ठीक आहे. त्यानंतर खाली आपल्याला काही प्रश्न दिलेले पहा, जरा डोके चालवा. पहिला, विविध अणूमधील इलेक्ट्रॉन ज्यांच्यामध्ये सामावले असतात त्या कवचांच्या संज्ञा कोणत्या आहेत? बघा काय विचारलं, विविध अणूमधील इलेक्ट्रॉन ज्यांच्यामध्ये सामावलेले असतात त्या कवचांच्या संज्ञा कोणत्या आहेत. मला वाटतं आता आपण जी चर्चा केली त्याच्यावर तुम्हाला नक्की अंदाज आला असेल. सर्वात आतील कवचाची संज्ञा व क्रमांक काय आहे? आतला कवच जो आहे
आपण KLM या नावं द्यायचं म्हणून सांगितलं होतं, ती झाली त्याची K ही संज्ञा आणि क्रमांक काय 1 आहे. फ्लोरीन अणूमधील इलेक्ट्रॉन ज्या कवचांमध्ये वितरित झालेले असतात त्यांच्या संज्ञा लिहा. आता मित्रांनो, इथं जो तक्ता आपण पाहिला वरती, त्या तक्त्याच्या आधारे तुम्हाला इथं फ्लोरीन, त्यांची इलेक्ट्रॉनची संख्या, कवच ही मांडणी कळेल. म्हणजे हा तक्ता जर तुम्ही नजरेसमोर ठेवला तर त्याच्या आधारे आताचे जे प्रश्न विचारलेले आहेत ते तुम्हाला नक्की सोडवता येतील. मी असं तोंडी सांगण्यापेक्षा तक्त्यातील माहिती पहा आणि हे प्रत्यक्ष तुम्ही प्रश्न सोडवा. फ्लोरीन अणूमधील सर्वात बाहेरचे म्हणजे बाह्यतम कवच कोणते? इलेक्ट्रॉनची संख्या बघा, त्यांचं वितरण कसं होतं त्या आधारे कळेल आपल्याला. सोडियम अणूमधील बाह्यतम कवच कोणते? आता सोडियममध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत, आपण चर्चा केली. पहिलं कवच म्हणजे 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्यामध्ये 8 आणि तिसऱ्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. बाह्यतम कवच म्हणजे तिसरं KL आणि M. M हे काय असणार? त्याचं बाह्यतम कवच असेल. कोणाचं? सोडियमचं. हायड्रोजन अणूमधील बाह्यतम कवच कोणतं आहे? आता हायड्रोजन अणूमध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या किती? 1. मग 1 इलेक्ट्रॉन असला तो कुठल्या कवचामध्ये असेल? पहिल्या म्हणजे K मध्ये असणार आहे. ठीक आहे, लक्षात येत आहे? पुढचा पाठ बघूयात. मूलद्रव्यांची संयोजा. संयोगामधील रासायनिक बंध यांच्याशी संबंधी संकल्पना इलेक्ट्रॉन स्वरूपणामुळे स्पष्ट होतात. अणू आपल्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरून रासायनिक बंध तयार करतो. हे खूप महत्त्वाचं वाक्य आहे. काय सांगितलं आपल्याला माहिती? अणू जो आहे तो त्याच्या बाह्यतम कक्षेतले इलेक्ट्रॉन जे असतील किंवा बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन वापरतो आणि मग रासायनिक बंध तयार करतो. अणूंची संयोजा त्याच्या बाह्यतम कवचाच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते. हे पण खूप महत्त्वाचं आहे. अणूची संयोजा कशी ठरवली जाते? तर त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये किंवा बाह्यतम कवचामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत त्याच्यावरती अवलंबून असतं. त्यामुळे बाह्यतम कवचाला संयोजा कवच असं म्हणतात, हे विसरू नका. अणूच्या कोणत्या कवचाला संयोजा कवच म्हणतात? बाह्यतम कवचाला. का म्हणतात? तर त्या बाह्यतम कवचामधीलच इलेक्ट्रॉन हा अणू देत असतो, म्हणून त्याला बाह्यतम कवच जे आहे त्याला संयोजा कवच म्हणतात. तसेच बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन म्हणजेच संयोजा इलेक्ट्रॉन होय. हे पण आता दुसरं वाक्य आणखी महत्त्वाचं पक्क तुम्ही लक्षात ठेवणार आहात. संयोजा इलेक्ट्रॉन म्हणजे काय? संयोजी इलेक्ट्रॉन म्हणजे काय? तर अणूच्या बाह्यतम कक्षेमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील तेवढ्या इलेक्ट्रॉनना आपण संयोजी इलेक्ट्रॉन असं म्हणतो. अणूच्या संयोजेचा संबंध अणूमधील संयोजी इलेक्ट्रॉनच्या संख्येशी असल्याचे दिसून येते. एखाद्या अणूची संयोजा काय म्हणजे काय? तर त्या अणूमधील संयोजी इलेक्ट्रॉनची संख्या. प्रथम हेलियम व निऑन ह्या मूलद्रव्यांकडे आपण पाहू. आता ह्यांचं काय वैशिष्ट्य आहे बघा, काय आपल्या लक्षात येत आहे. तर या दोन्ही वायुरूप मूलद्रव्यांचे अणू इतर कोणत्याही अणूबरोबर संयोग पावत नाहीत. हेलियम आणि निऑन जे आहेत हे अणू इतर कोणत्याही मूलद्रव्यांशी संयोग पावत नाहीत. या दोन्ही वायुरूप मूलद्रव्यांच्या बाबतीत हे आपल्याला पाहायला मिळतं. ही मूलद्रव्ये रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय आहेत. रासायनिकदृष्ट्या निष्क्रिय म्हणजे काय? तर रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत. म्हणजेच त्यांची संयोजा काय? शून्य आहे. हे संयोजा शून्य का आहे? तर त्यांची जी इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण आहे ती होत नाही. बरोबर आहे. हेलियमच्या अणूत 2 इलेक्ट्रॉन असतात व ते K ह्या एका कक्षेमध्ये असतील. आता मला सांगा, जर 2च इलेक्ट्रॉन असतील तर ते कक्षा त्याची काय होईल? पूर्ण होईल. त्यामुळे तो इलेक्ट्रॉन देणार पण नाही आणि घेणार पण नाही आहे, म्हणून त्याची संयोजा ही 2 असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पहिल्या कवचात सामावलेले असतात हेच 2 इलेक्ट्रॉन. पहा तक्ता 5.7. हेलियममध्ये इलेक्ट्रॉन असलेले फक्त एकच म्हणजे K कवच आहे आणि तेच बाह्यतम कवच सुद्धा आहे. K या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 2n² म्हणजे 2 आहे. म्हणजे हेलियमचं बाह्यतम कवच काय झालं? आता पूर्णपणे भरलेलं आहे. क्षमता 2ची आहे, त्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आहेत. पहिलंच कवच हे बाहेरचं आहे आणि ते पूर्ण आहे. यालाच हेलियमचे द्विक असे म्हणतात. ही जी स्थिती आहे याला काय म्हणायचं? हेलियमचे इलेक्ट्रॉन द्विक असं म्हणतात. निऑन हे निष्क्रिय वायूच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये K व L ही 2 कवचे असून L हे संयोजा कवच आहे. आधी आपण विचार केला हेलियमचा, सध्या विचार करतो कुठला? निऑनचा. तर निऑनच्या बाबतीत काय आढळतं बघा. निऑन हे निष्क्रिय वायूच्या इलेक्ट्रॉन स्वरूपणामध्ये 2 कवच वापरले K आणि L आणि दोन्ही कवच पूर्ण आहेत. म्हणजे दुसरं जे L कवच आहे हे त्याचं संयोजक कवच आहे. L कवचाची इलेक्ट्रॉन धारकता 8 आहे. बरोबर आहे, आपल्याला माहित आहे ते. आणि तक्ता 5.7
जर पूर्ण केला तो बघायचा आणि मगच उत्तर द्यायचे. तर 5.7 वरून असं दिसतं की निऑनचं संयोजक कवच सुद्धा पूर्ण भरलेलं आहे. काय दिसतं त्या तक्त्यावरून? निऑनचं बाह्यतम कवच जे आहे ते संयोजक कवच भरलेलं आहे. याचा अर्थ हा निऑन इलेक्ट्रॉन देणार नाही किंवा घेणार नाही, म्हणजेच रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेणार नाही. म्हणून या मूलद्रव्यांना निष्क्रिय मूलद्रव्य म्हणतात. कोणाला म्हणायचं निष्क्रिय मूलद्रव्य? तर जी मूलद्रव्यांची बाह्यतम कक्षा पूर्ण आहे आणि ते रासायनिक अभिक्रियेमध्ये भाग घेत नाहीत, म्हणजे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण भागीदारी करत नाहीत. म्हणून यालाच निऑनमध्ये इलेक्ट्रॉन अष्टक आहे असं म्हणतात. पहा, बाह्य कवचात जर 2 इलेक्ट्रॉन असेल तर त्याला द्विक म्हणायचं, बरोबर आहे. तसं आता निऑनमध्ये काय झालं? बाह्य कक्षामध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणून त्याला काय नाव दिले? निऑनचं अष्टक असं म्हणायचं. म्हणजे हेलियमचं काय आहे? इथं परत एकदा मी दाखवतो. हेलियममध्ये इलेक्ट्रॉनचं द्विक असतं, तर निऑनमध्ये काय असतं? इलेक्ट्रॉनचं अष्टक आहे. ठीक आहे. Kl व M या कवचांमध्ये इलेक्ट्रॉन असलेला निष्क्रिय वायू म्हणजे आर्गॉन आहे. आता आपण पुढचा विचार करतो. हेलियम झाला, निऑन झाला, त्यानंतर पुढचा कुठला आपण विचारात घेतोय? आर्गॉन. तर या आर्गॉनमध्ये काय झालं बघा, 3 कक्षा आहेत, Kl M, आणि ह्या 3 कक्षा पूर्ण आहेत. म्हणून M ह्या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती आहे? सूत्र आपल्याला माहित आहे, 2 × 3चा वर्ग, 3चा वर्ग 9 आणि 9 × 2 = 18. म्हणजे M या कवचामध्ये क्षमता किती? 18 आहे, बरोबर आहे. परंतु आर्गॉनमध्ये M या संयोजक कवचात फक्त 8 इलेक्ट्रॉन आहेत. तत्ता बघा, म्हणजे खरं क्षमता आहे 18ची, पण त्यात इलेक्ट्रॉन प्रत्यक्ष किती आहेत? 8 आहेत, बरोबर आहे. कारण टोटल इलेक्ट्रॉनची संख्या ज्यावेळी तुम्ही बघाल त्यावेळी तुमच्या लक्षात असेल की पहिल्या 2, दुसऱ्यात 8, 10 झाले, आणि उरलेले जे 8 आहेत ते तिसऱ्या कक्षेत आहेत M मध्ये, बरोबर आहे. आणि या संयोजक कवचात फक्त 8 इलेक्ट्रॉन आहेत. याचा अर्थ निष्क्रिय वायूंच्या संयोजक कवचात 8 इलेक्ट्रॉन असतात, म्हणजेच संयोजक कवचात इलेक्ट्रॉनचे अष्टक असते. म्हणजे आता या निऑनच्या नंतर ऑर्गॉनमध्ये सुद्धा अष्टक, इलेक्ट्रॉनचं अष्टक असतं. इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण असते तेव्हा संयोजा शून्य असते. हे खूप महत्त्वाचं विधान आहे, अंडरलाईन करा तुमच्या पुस्तकात अभ्यास करताना आणि ते पक्क लक्षात ठेवा. इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक जर पूर्ण असेल, म्हणजे बाह्यतम कक्षात 8 इलेक्ट्रॉन किंवा 2 इलेक्ट्रॉन असतील, तर तो अणू इलेक्ट्रॉन देत घेत नाही, म्हणजेच देवाणघेवाण होत नाही, म्हणजेच त्यांची संयोजक काय झाली? शून्य झाली. निष्क्रिय वायू सोडून इतर मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन संरूपण पाहता, म्हणजे परत तोच तक्ता बघायचा आहे. असं दिसतं की त्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन अष्टक स्थिती नाही किंवा त्यांची इलेक्ट्रॉन अष्टके अपूर्ण आहेत. हायड्रोजनच्या बाबतीत असं म्हणता येईल की हायड्रोजनचे इलेक्ट्रॉन द्विक सुद्धा अपूर्ण आहे. लक्षात येत आहे? द्विक, अष्टक स्थिती आणि इतर स्थिती आपण पाहिलं, पण हायड्रोजनच्या बाबतीत एकच इलेक्ट्रॉन असल्यामुळं अष्टक तर सोडच, पण द्विक पण पूर्ण होत नाही. हा विद्यार्थी मित्रांनो, कसं काय वाटलं हा व्हिडिओ? आजच्या या 3ऱ्या व्हिडिओमध्ये आपण अणूमध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची मांडणी, इलेक्ट्रॉन संरूपण याविषयी माहिती घेतली. म्हणजे अणूमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन आहेत ते विविध कक्षांमध्ये कशा पद्धतीने त्यांची मांडणी असते, संरचना असते याविषयीची माहिती घेतली. आणि त्याचबरोबर अणू आणि रेणू यांच्याविषयीची सुद्धा खोलवर आपण माहिती घेतलेली आहे. यानंतर या भागावरती आधारित एक उपक्रम मला तुम्हाला सुचवायचा. विद्यार्थी मित्रांनो, एका कार्डशीट वरती अणूच्या मध्ये असणारे जे इलेक्ट्रॉनची संरचना आहे त्याच्या रेखाटना दर्शवणारी आकृती तुम्ही काढायची आणि ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यासाला बसता त्या ठिकाणी हा चार्ट चिटकवायचा आहे. या पाठातील आणखीन काही उर्वरित भाग जो आहे तो आपण पुढील म्हणजे 4थ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.